हे बघा मित्रांनो, आपलं हे आता आपण मक्का लावलेला आहे आणि आपल्याजवळ पाणी कमी होतं, त्याच्यामुळे हा मक्का सरीतच लावलेला आहे. पण पाणी कमी असल्यामुळे आपण हा मक्का जो आहे तो आपण या मक्याला ठिबक टाकलेला आहे. आपण बघू शकता नळी टाकलेली आहे, प्रत्येक सरीमध्ये नळी टाकलेली आहे आणि कमीत कमी याला 20 दिवस या मक्याला, समजा आतापर्यंत 20 ते 22 दिवस या मक्याला आतापर्यंत झाले. आणि या मक्याची पोझिशन आपण पाहू शकता. याच्यामध्ये अळीचं प्रमाण पण वाढलेलं आहे. आता अळीचा फवारा याच्यामध्ये मारावा लागेल, पण त्याआधी आपण याच्यामध्ये गवत पण खूप झालेलं आहे, तण खूप वाढलेलं आहे. आपण बघू शकता, कुठं कुठं जास्त आहे, कुठं कुठं कमी आहे. तर याच्यावरती आपण आता तणनाशकचा फवारा मारत आहे. तणनाशकचा फवारा हा एकदम चांगल्या पद्धतीने आपला मारला जात आहे. म्हणजे हे सिंगल नोझल नसून याच्यामध्ये 2-3 नोझल. थांबदा 1 मिनटं, हे पाहू दे आपल्याला व्ह्यूअर्सना. हे बघू शकता आपण 3-3 फवारे जे उडत आहे त्याच्यावरती. चाल दे. हे आमचे कास्तकार आहेत, ज्यांचं हे शेत आहे, तर ते तणनाशकचा फवारा मक्यावरती मारत आहेत. तर तुम्ही म्हणत असाल की या मक्याला काही फरक पडेल, पण या मक्याला हे तणनाशकच मक्यामधलं आहे स्पेशल. म्हणजे ते बनवलेलंच तसं राहतं की मक्याला काही इजा होणार नाही, मक्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि जे मक्यामधलं तणनाशक आहे फक्त त्याच्यावरतीच असरदार करेल. आणि मक्यामधलं जे पूर्ण गवत आहे, गांजर गवत म्हणा किंवा हराळ गवत म्हणा, कुठलं पण गवत मरून जाईल. कोणत्याच प्रकारचं गवत त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि हे 3-3 सिंगल नोझल नसून याला 3-3 नोझल आहेत एकाच दांडीला, त्याच्यामुळे फवारा एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित असा मारला जात आहे. आणि जसा जसा मक्का वाढेल तसा तसा आपण याचे व्हिडिओ बनवत राहू. आणि या मक्याची पोझिशन कशी काय राहील ते आपण पण आपल्या व्ह्यूअर्सना याच्यावरती व्हिडिओ टाकत राहू. हा मक्का विशेष म्हणजे आजची तारीख आहे 25/1/2026. तर आता या मक्याची कंडिशन आपण बघू शकता. आणि ह्या विशेष म्हणजे हा मक्का तुरीमध्ये लावलेला आहे. तुरीमध्ये लावल्यावर सुद्धा एकदम म्हणजे मक्का लेट झालेला आहे, पण हा अर्ली मक्का असल्यामुळे जे बाकीचे मक्के त्याच मक्याच्या बरोबर हा मक्का येणार आहे. आणि त्याचा रिझल्ट पण मागच्या वर्षी हा मक्का लावला होता, तर आपल्याला एकरी 52 क्विंटल मक्का झाला होता. झळती चांगली लागली होती. तर यावर्षी पण आता मागच्या वर्षी ठिबक नव्हतं, आपलं सरीनेच दांडानेच पाणी देत होतं, पण यावर्षी पाणी कमी असल्यामुळे आपण याला ठिबक टाकलं. तर त्याचा पण रिझल्ट आपल्याला समजून येईल की एकरी हा मक्का आता यावर्षी किती होणार आहे. मक्याची कंडिशन बघू शकता आपण. आणि मक्यामध्ये तणनाशकचा फवारा, इथं धुऱ्याने खूप गवत झालेला आहे. याच्यामध्ये धुऱ्याने बघू शकता, अळासाने म्हणतो ते आपण, खूप गवत झालेला आहे. आणि इथं मधामध्ये पण आहे, पण कमी आहे थोडं. तर थोडं याच्यामध्ये तणनाशकचा फवारा हा थोडा लेटच झाला, कारण थोडं गवत वरती आलं. तर थोडं असं गवत जेव्हा टिकली निघते तेव्हाच याच्यामध्ये तणनाशकचा फवारा मारावा लागते, जेणेकरून जे गवत निघणारं तोंड बाहेर काढतो, डोकं बाहेर काढतं, ते तेव्हाच मरून जातं. आणि नंतर पुढच्या वेळेस एवढं गवत याच्यामध्ये वाढत नाही. आणि वाढलं तरी काही फरक पडत नाही, कारण मक्का जसा जसा वाढतो तेव्हा तशी याची मक्याची सावली त्याची जमिनीवर पडते. आणि सावलीमुळे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं गवत हे होत नाही, फक्त थोडं गवत हे याच्यामध्ये होत राहतं. कारण सूर्यप्रकाश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये गवताची वाढ होत नाही. आणि जेव्हा मक्का वाढला तेव्हा त्याची सावली जमिनीवर पडते, तर सूर्यप्रकाश हा काही जमिनीवर पडत नाही, तेव्हा त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचं तण हे याच्यामध्ये उद्भवत नाही. हा खूप महत्त्वाचा फवारा होता तणनाशकचा याच्यामध्ये. हा पूर्ण 2 ते 2.5 एकर क्षेत्र आहे पूर्ण मक्याचं, हे आपण लावलेलं आहे. आणि अर्ध्या फुटापर्यंत 6 ते 7 इंचापर्यंत या मक्याची वाढ आता हे झालेली आहे. आणि फक्त सुरुवातीला त्याच्यामध्ये खालचं पाणी जे आहे सरीनं आपण दिलेलं आहे, दांडाने पाणी दिलेलं आहे. कारण मक्काचा दाणा जो आहे हा जाळा असतो आणि त्याला विरायला खूप टाईम घेते जाळा दाणा असल्यामुळे. त्याच्यामुळे त्याला सुरुवातीचं पाणी जे खालचं पाणी जे ते द्यावंच लागतं.
आणि एक वेळ त्याने कोंब फोडल्यानंतर थोडासा बाहेर निघाल्यानंतर त्याला नंतर नळीने सुद्धा पाणी दिलं तरी चालतं. कारण मग सुरुवातीपासूनच नळीने पाणी दिलं तर त्याची उगवण क्षमता ही फारशी होत नाही, उगवण क्षमता कमी होऊन जाते. मक्का कुठं निघतो कुठे निघत नाही. आणि त्या वेळेमध्ये कुरपाळ जे आहे, पाखरं वगैरे पण आहे, ते मक्का खाऊन घेतात. त्याच्यामध्ये पण कुठं कुठं खाल्लेलं आपल्याला दिसू शकते. पण मक्का हा चांगला जमलेला आहे. पूर्ण हे पाईप टाकलेलं आहे तिथं धुऱ्याच्या सहाय्याने. आणि नवीनच नळी आहे, मागच्या वर्षी नळी नव्हती आपल्याकडे. या इथं नळ लावलेले आहेत पूर्ण आपण. आणि या पाईपाला नळ लावलेला आहेत आणि नळीला ही नळी लावलेली आहे. पाणी कमी होत असल्यामुळे जेवढं लागलं तेवढं आपण चालवू शकतो नळ चालू बंद करून. तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता की आमचा मक्का कसा बसलेला आहे आणि याच्यामध्ये पुढील अळीसाठी कोणता फवारा मारा लागेल ते पण आपण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.